एक विचारायचं होतं, बोला ना. हे जे एअरप्लेनचं ट्रॅव्हल असतं हा. तर ह्याची कशी प्रोसेस असते? म्हणजे तिकीट जे आहे ते असे ऑनलाईन असते? ऑनलाईन करा बुकिंग. अच्छा. ऑनलाईन कुठलं तुम्हाला बघायचं ते एकदा जाऊन बघा, कुठला दिवस हवाय अच्छा. आणि कुठलं हे हवंय तुम्हाला, वेळ साधारण काय हवी. सकाळच्या फ्लाईटचे रेट कमी असतात, अच्छा. रात्रीचे कमी असतात, मध्यरात्री वगैरे घेतलेले. हा, हा, हा. आणि मग त्याच्यात रेट येत जातील ना, चुकून बघा नाही ना. तुम्हाला कुठे जायचंय ते डेस्टिनेशन टाका, गुगल वर एकदा टाकून बघा, सर्च करून बघा. अच्छा. कारण मी ऍक्च्युली इंस्टाग्राम वरती रील्स बनवतो बर. चॅलेंजचे. हा. तर आता माझं एक चॅलेंज सुरू आहे, आज त्याचं 28 डे. काय तर काय चॅलेंज आहे? चॅलेंज असं आहे की मी 50 दिवस ओला उबर मध्ये काम करून जे पैसे जमा होतील हा. त्याने मला माझ्या फादरला प्लेन मध्ये बसवायचं. बर बर. मग काय करा माहितीये का, ते आता एजंट थ्रू करू नका. हा. त्याला खर्च येईल ना, मग म्हणजे हा. तुम्हाला एजंटचे पण पैसे द्यायला लागतात ना. हा. सो मग आता तुम्ही गुगल मधनं हे करा ना, सर्च करा की एअरलाईन तुम्हाला सांगते काय प्रोसेस आहे. एक मिनिट विचारून ना. हा. तुम्हाला कधी एअर तिकीट बुक करायचं आहे का वडिलांसाठी? वडिलांसाठी. हा, म्हणजे मी आणि वडील. कुठे जाणार तुम्ही? अजून काय प्लॅन नाही केलंय. मी ऍक्च्युली दोघांनी कधी ट्रॅव्हल नाही केलं प्लेननी, तर हे बरं, फर्स्ट बरं. टाइमच आहे. बर बर बर. असं आहे. तर गोवा किंवा केरला असं कुठंतरी. मग ते एक ठरवा. हा. मग ते टाका पुणे टू हे गोवा. अच्छा. असं फ्लाईट. टाका आणि मग एअरलाईन सर्व्हिसेस आहेत त्याच्यावर हे करा. ठीक आहे. कुठलं आता तुम्ही त्याच्यात बघा की ट्रॅव्हलिंग फ्रॉम पुणे टू गोवा सपोज असं टाका आणि मग किंवा ह्याच्यावर टाका, गुगल मध्ये तुम्हाला जो व्हॉइस हे येतो ना त्याच्यावर टाका, सरळ त्याच्यावर टाका की गोवा पुणे टू गोवा अँड व्हॉट आर अवेलेबल तिकीट, कुठली एअरलाईन आहे आणि काय हे करून बघा. किंवा अजून पण एक आहे, माझी मुलगी करते कशावर तरी ते मेक माय ट्रिप किंवा मेक माय ट्रिप पण तुम्हाला परत हा ऍक्च्युली मेक माय ट्रिप मध्ये पण तुम्हाला भरपूर हे मिळतात. तेच त्याच्यावर तुम्हाला येईल की आता मेक माय ट्रिप मध्ये काय आहे किंवा दुसऱ्या ह्याच्यावर काय आहे. रेट्स मध्ये परत फरक असतो ना. आणि असं पण आहे का की पहिले म्हणजे 10-15 दिवस पहिले बुक केलं तर काही कमी रेट होतंय असं? नाही मी तुम्हाला सांगते ना, हा रेटच्या महिनाभर आधी 2 महिने आधी पण फरक. आणि हे चॅलेंज संपल्यावर मग काय पुढचं चॅलेंज आहे? मग 2 विचार केलेत. आता त्यात थोडस मला हे कन्फ्युजन आहे की पहिलं कुठलं करायचं. एक तर मी प्लॅन करत होतो की 30 डेज फार्मर्स साठी चॅलेंज, म्हणजे 30 डेज काम करून 50% जे प्रॉफिट आहे ते फार्म